नमस्कार. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी सुयोग शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. खऱ्या अर्थानं सनी स्कूलचं वातावरण आता तापलेलं आहे, कारण सनी स्कूलचे हॉल तिकीट या ठिकाणी रिलीज झालेले आहेत. याच दृष्टीनं आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत की सनी स्कूलच्या परीक्षेला जात असताना काय काळजी घ्यायची आणि सनी स्कूलच्या परीक्षेला जात असताना कोणती कागदपत्र स्वतःसोबत असणं गरजेचं आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपण या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हे हॉल तिकीट ॲडमिट कार्ड हे स्क्रीनवरती दाखवल्या पद्धतीनं या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपला रोल नंबर त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट नेम या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तसंच आपल्याला आपलं जेंडर कॅटेगरी या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी बारकोड तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये दिसणार आहे. प्रायव्हसीसाठी आपण या सगळ्या गोष्टी हाईड केलेल्या आहेत, हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर पाहायचा आहे. त्यानंतर फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. सिग्नेचर म्हणजे आपली सही आणि फोटो जो आपण ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो आहे तोच त्या ठिकाणी आलेला आहे का नाही हे काळजीपूर्वक हॉल तिकीटवरती सगळ्यांनी बघायचं आहे. जर या पूर्ण माहितीमध्ये जर काही तफावत असेल तर NTA पुढच्या पेजवरती आपल्याला त्यांची रितसर एक वेबसाईट दिलेली आहे. त्याच्यावरती आपल्या विद्यार्थ्याची सगळी माहिती आणि त्याच्यामध्ये काय चूक झालेली आहे ते आत्ताच आपण त्यांना मेल करून कळवू शकतो, जेणेकरून नवीन हॉल तिकीट आपल्याला जनरेट करून घेता येईल. यामध्ये मात्र NTA एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे अशी की या सगळ्या गोष्टींमध्ये जर काही चेंजेस असतील तर करून देता येतील, परंतु तुम्हाला मात्र जे सेंटर मिळालेलं आहे, परीक्षा केंद्र जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मात्र कोणताही चेंज करण्यात येणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर ही पूर्ण माहिती पाहायची आहे आणि त्याच्यामध्ये जर तफावत आढळत असेल, आपण भरलेली माहिती किंवा ॲप्लिकेशन फॉर्मवरची माहिती आणि दिलेली माहिती, तर मात्र NTAच्या रितसर दिलेल्या वेबसाईटवरती आपल्याला त्या ठिकाणी मेल करून त्या गोष्टी दुरुस्त करून घ्यायची संधी NTA आपल्याला दिलेली आहे. आपण पुढे जाऊया. यानंतर आपण ॲडमिट कार्डवरती पुढची जर माहिती पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत की पेपरला जाण्याआधी हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये क्वेश्चन पेपर मीडियम, डेट ऑफ एक्झामिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन पेपर मीडियम आपला जो मीडियमचा आपण फॉर्म भरलेला आहे तेच या ठिकाणी दिलंय का हे मेन्शन केलेलं आहे का हे पाहायचं आहे. क्वेश्चन पेपर मीडियम इंग्लिश, मराठी अशा पद्धतीने आपण ज्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये माहिती भरलेली आहे तेच आलेलं आहे का हे बघायचं आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन सर्वांनी काळजीपूर्वक पहा. सनी स्कूलच्या परीक्षा याआधी रविवारच्या झालेल्या होत्या. सो बरेचसे पालक असे विचार करतात की सनी स्कूलची परीक्षा ही रविवारी नाही. यावर्षी सनी स्कूलची परीक्षा 5 एप्रिल म्हणजे त्या दिवशी शनिवार आहे, तर ही परीक्षा शनिवारी आलेली आहे. पालकांनी गाफील राहता कामा नये. पेपर हा रविवारी नसून यावर्षी शनिवारी आहे. तसेच टायमिंग ऑफ द टेस्ट तर त्या ठिकाणी 2 ते 4:30 दुपारी 2 ते 4:30 या वेळेत हा पेपर होणार आहे. तसेच आता 2 ते 4 पेपरची वेळ असेल तर आपण डायरेक्ट 2ला जाऊन उपयोग नाही आहे मित्रांनो. तर त्यासाठी समजून घ्या रिपोर्टिंग टायमिंग हे या ठिकाणी मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. रिपोर्टिंग टायमिंग या ठिकाणी दुपारी 12 वाजता हे सनी स्कूलच्या सेंटरवरती रिपोर्टिंग टायमिंग आहे. रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी किमान अर्धा तास, मी किमान हा शब्द वापरतोय, किंवा तासभर आधी आपण त्या ठिकाणी सेंटरवरती पोहोचणं हे फार गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्या ठिकाणी एंट्री गेट क्लोजिंग टाइम 1:30 म्हणजे मला असं वाटतं की 1:30 वाजता गेट त्या ठिकाणी क्लोज होणार आहे. बरेचसे पालक पेपर 2ला आहे म्हटल्यावरती विद्यार्थ्यांना 1:30 वाजता सोडायला येतात आणि अशा वेळी सेंटरच्या बाहेर
खूप गर्दी झालेली असते आणि त्याचा परिणाम असा होतो की विद्यार्थी त्या गर्दीमुळे भांबावून जातात, त्या गडबडीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि जो ॲटिट्यूड परीक्षेला जाताना पाहिजे तो त्या ठिकाणी मेंटेन करता येत नाही. सो मुलांच्या मानसिकतेचा विचार करता मुलं त्या एन्व्हायरमेंटमध्ये समरस झाली पाहिजेत, मिक्स झाली पाहिजेत. यासाठी पालकांनी मुलांना रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी सेंटरवरती घेऊन येणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, स्टेट ऑफ द सेंटर. जे काय तुमचं रिस्पेक्टिव्ह स्टेटसाठी तुम्ही त्या ठिकाणी जो काय ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये माहिती भरलेली असेल, स्टेट महाराष्ट्र, सिटी ऑफ द सेंटर सातारा. येस, हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे पालकांना. आपलं सेंटर कुठलं येणार आहे? जर माझं सेंटर सातारा आहे, माझ्या घरापासून 10, 20, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर जवळ आहे, हरकत नाही. मी त्या दिवशी सकाळी प्रवास करून रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी अर्धा एक तास जाऊ शकतो. हे सगळं करत असताना आपल्या मुलांना प्रवासाचा त्रास होतो का? प्रवासात मुलांना उलट्या होतात का? ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. आणि जर तशी परिस्थिती असेल तर शक्यतो पालकांनी असा प्रयत्न करा की आपण ज्या ठिकाणी परीक्षा आहे त्या ठिकाणी आपण आदल्या दिवशीच जाऊन राहणं जर शक्य असेल तर मला वाटतं ही सगळ्यात उत्तम गोष्ट होणार आहे. म्हणून हॉल तिकीट आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांनी आपले सेंटर बघून घ्या. आपण सेंटरचा चॉईस देताना सिक्वेन्स दिलेला होता, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ चॉईस. नक्की आपल्याला फर्स्ट चॉईसचं सेंटर मिळालंय का? पालक ऐनवेळी सेंटर बघतात आणि मग गोंधळ उडून जातो. सो सुरुवातीलाच हॉल तिकीटमध्ये सेंटर चेक करा आणि त्या दृष्टीनं आपण परीक्षेच्या दिवशी जायचं का परीक्षेच्या आदल्या दिवशी जाऊन तिथं सेट व्हायचं हे मात्र पालकांनी विचार करा. परीक्षेच्या आदल्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी सेट होणं, आदल्या दिवशी त्या सेंटरवरती जाणं, तेच सेंटरचा बोर्ड बाहेर आहे का, तिथं सैनिक स्कूलची परीक्षा आहे का हे कन्फर्म करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर सेंटरचा तुम्हाला ॲड्रेस दिलेला असतो, तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. बऱ्याच वेळा एखाद्या सिटीमध्ये एकाच नावाचे 2-2 कॉलेजेस असू शकतात, परंतु पत्ता किंवा आर्ट, कॉमर्स वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या काळजीपूर्वक वाचा, म्हणजे जेणेकरून गोंधळ होणार. म्हणून आम्ही जे सांगतोय की तुम्ही सेंटरवरती आदल्या दिवशी पोहोचून क्रॉस चेक करा, म्हणजे तुमची दुसऱ्या दिवशी गडबड होणार नाही. त्यानंतर ॲड्रेस ऑफ द टेस्ट सेंटर तो देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. सो मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पालकांना सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून ऐनवेळी होणारा गोंधळ त्या ठिकाणी होणार नाही. यानंतर आपण एक्झामला जात असताना आपल्यासोबत कुठले कागदपत्र असणं गरजेचं आहे आणि कुठले नियम व वाटे आपल्याला पाळणं गरजेचं आहे हे पुढच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. येस, परीक्षेला जाताना अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा ॲडमिट कार्डमध्ये सेल्फ डिक्लेरेशनचा कॉलम आहे. सेल्फ डिक्लेरेशनमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला ही पूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. तसेच कॅन्डिडेट्स फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म टू बी अफेक्ट्स बिफोर द रिचिंग द सेंटर. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपण ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो फोटो दिलेला आहे तोच फोटो या ठिकाणी चिटकवणं गरजेचं आहे. बरेच लोक सेंटरवरती जातात आणि तिथं फोटो चिटकवण्यासाठी बाकीच्या गोष्टी शोधत असतात. शक्यतो मला असं वाटतं की हा फोटो तुम्ही चिटकवून हॉल तिकीट तयार करणं गरजेचं आहे. हॉल तिकीटच्या किमान 3 प्रती तयार करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हॉल तिकीटच्या कलर झेरॉक्स मारायच्या आहेत. 3 प्रतीमध्ये हॉल तिकीट तयार करा. त्याच्यामध्ये तुमच्यासोबत त्याच्याबरोबर तुमचं जे ID प्रूफ असेल, आधार कार्ड जे असेल तेही त्याच्यासोबत, ओरिजिनल आधार कार्ड पण पाहिजे तुमच्यासोबत. सो 3 बंच करून ठेवा. 1 बंच मुलाजवळ पाहिजे, 1 बंच पालकांजवळ असावा आणि एखादा बॅगेत रिझर्व्ह असावा. ऐनवेळी जर ते हरवलं, काही झालं तर गोंधळ व्हायला नको, म्हणून शक्यतो हॉल तिकीटच्या 3 प्रती काढ. आपल्याला आतमध्ये 1च प्रत घेऊन जायचं आहे, पण काळजीसाठी म्हणून आपण 3 प्रती एक्स्ट्रा काढणार आहोत. त्या 3ही बनवत असताना फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे. विद्यार्थ्याचा कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. तोही व्यवस्थित येणं फार गरजेचं आहे, तो क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅरेंट सिग्नेचर ही देखील पालकांनी त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. मात्र हा जो शेवटचा कॉलम आहे कॅन्डिडेट सिग्नेचर, ही मात्र एक्झाम सेंटरमध्ये आतमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी इन्व्हॅजिलेटर तुम्हाला माहिती वगैरे सांगतील किंवा ते ज्यावेळी सांगतील त्यावेळी तुम्हाला या कॉलममध्ये साईन करायची आहे. म्हणजे हा साईनचा कॉलम सोडून
बाकी सगळी माहिती याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे, हे समजून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. हॉल तिकीटच्या 3 कलर प्रती काढायच्या आहेत. प्रत्येकाच्या प्रतीसोबत आपल्याला कलर आधार कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी जोडायची आहे आणि ओरिजिनल आधार कार्ड आणि हॉल तिकीट घेऊन आपल्याला एंटर करायचं आहे. हे हॉल तिकीट घेऊन जात असताना त्याला या ठिकाणी आपला फोटो जो की ऍप्लिकेशन फॉर्मवरती आहे, लेफ्ट हँड थंब, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा, त्यानंतर पालकांची सही, ही सही मात्र इन्व्हॅजिलेटरच्या समोर म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या पर्यवेक्षकाच्या समोर त्यांनी सांगितल्यानंतर आपल्याला करायचे आहेत. असे 3 हॉल तिकीट आपण बनवणार आहोत, 3 बंच त्या ठिकाणी बनवणार आहोत. एखाद्याचा आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम असेल, लहानपणीचा फोटो आहे किंवा अजून काय आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत स्कूलचा आय कार्ड गळ्यात घालायला हरकत नाही. स्कूलचा आय कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे. जर तुमच्या आधार कार्डवरनं आयडेंटिफाय होत नसेल, ऑब्जेक्शन घेतलं, तर आपण स्कूलचा त्या ठिकाणी ID कार्ड दाखवू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी असतील तर आपण स्कूलचा एखादा बोनाफाईड बनवून घेऊ शकतो. आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात व्हॅलिड आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट हे आधार कार्डच आहे, की तुम्हाला हॉल तिकीट सोबत फक्त आधार कार्डच लागेल. आणि त्या ठिकाणी आपल्याला 2 फोटो कॅरी करायचे आहेत. एक फोटो आपल्याला इथं चिटकवायचा आहे, शिवाय एक फोटो आपल्याला आतमध्ये परीक्षा केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आतमध्ये त्या रेकॉर्डला एक फोटो त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा असतो. तो शक्यतो मुलांनी परीक्षेचं किट तयार करत असताना त्याच्यामध्ये हॉल तिकीट, कलर झेरॉक्स पाहिजे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण तयार करायच्या आहेत. प्लस त्याच्यासोबत आपलं ओरिजिनल आधार कार्ड पाहिजे आणि त्याच्यामध्ये किमान 2-3 फोटो एक्स्ट्रा टाकून ठेवा, जेणेकरून जर आपल्याला अचानक त्या ठिकाणी फोटो लागले तर आपली तारांबळा होता कामा नये. सो आपण पुढच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत महत्त्वाच्या तिकडं आता जाणार आहोत. या ठिकाणी मला वाटतंय 34 पॉइंट त्या ठिकाणी 34 पॉइंट्स आहेत इन्स्ट्रक्शनचे. त्याच्यामधले महत्त्वाचे जेवढे काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करता येतील तेवढे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. बाकीचे पॉइंट्स तुम्ही वाचू शकता आणि समजून घेऊ शकता. काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे. सो पहिला पॉइंट आहे, दिस ऍडमिट कार्ड कन्सिस्ट ऑफ द 3 पेजेस. पेज 1 कंटेन्स द सेंटर डिटेल्स, सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकन. पेज 2, पेज 3 कंटेन्स द डिटेल इन्स्ट्रक्शन्स ऑफ द कॅन्डिडेट इन इंग्लिश अँड हिंदी रिस्पेक्टिव्हली. मला वाटतं ऍडमिट कार्डचं पहिलं पेज जे आहे ते कलर कॉपी आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. पाठीमागच्या 2 पेजेसची आपल्याला माहितीसाठी त्या प्रिंट काढून घ्यायच्या आहेत. त्यासोबत असल्या तरी हरकत नाही, पण पहिलं पेज कलर असणं फार गरजेचं आहे हे सगळ्यांनी. म्हणजे ऍडमिट कार्ड आपण जे डाउनलोड करणार आहे ते 3 पानांचं आहे, तर ते 3 पानं गरजेचे आहेत. पहिल्या पेजवरती मात्र मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलं सेल्फ डिक्लेरेशन पर्यंत पहिलं पेज प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पाठीमागच्या पेजवरती तुम्हाला अशा इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक पॉइंट वाचून समजून घेणार आहोत. कंटेनिंग द पर्सनल अँड द टेस्ट डिटेल्स ॲज वेल ॲज द सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकन सिग्नेचर पॅरेंट्स कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड टू बी सबमिटेड इन्व्हॅजिलेटर ॲट द एक्झाम सेंटर. मी मगाशी सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. ऑल द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू डाउनलोड अँड रीड केअरफुली द इन्स्ट्रक्शन गिवन विथ द ऍडमिट कार्ड अँड स्ट्रिक्टली अधेअर टू देम. दिलेले इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक पाळणे, काटेकोरपणे त्याचं पालन करणे हे फार गरजेचं आहे. त्यानंतर ॲज सून ॲज द ऍडमिट कार्ड इज डाउनलोडेड बाय द कॅन्डिडेट्स दे हॅव टू चेक द डिटेल्स केअरफुली, ब्रिंग discrepancy any to the notice NTA immediately. तर या ठिकाणी आपल्याला मी मगाशी जो पॉइंट सांगितला, जर काही चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी करायचे असतील तर या ठिकाणी या आपण मेल ॲड्रेसवरती मेल त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि ज्या काही दुरुस्त्या आहेत मग कुठं करू शकतो, समजा ऍप्लिकेशन नंबर चुकलाय, रोल नंबर, मोबाईल फोन नंबर, कॉन्टॅक्ट NTA हेल्प डेस्क तो देखील नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु हे सगळं देत असताना त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. तर मला असं वाटतं 10 ते 5 या वेळेतच त्यांना आपण कॉल किंवा त्या ठिकाणी आपण मेल त्यांना करू शकतो. त्यानंतर पुढची सूचना, इवन इफ द कॅन्डिडेट हॅज अप्लाइड मल्टिपल टाइम्स
permitted to appear for the AISC 25 only against the one admit card as per the personal and the exam detail. हा पॉईंट फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या कॅन्डिडेटनं मल्टिपल टाइम्स ऍप्लिकेशन जर केला असेल तर तो सगळ्या ऍप्लिकेशन्स त्या ठिकाणी वापरू शकत नाही. त्यापैकी एकच ऍप्लिकेशन वापरून ते हॉल तिकीट जे काही जनरेट झाला असेल, ज्याच्यावरती योग्य माहिती असेल, त्याच्या थ्रू परीक्षा देऊ शकतो. सो ज्यांनी कोणी मल्टी टाइम्स त्या ठिकाणी फॉर्म भरले असेल त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे की एकाच ह्याच्यावरती तुम्हाला परीक्षा देता येईल. त्यानंतर आपण त्या पुढचा पॉईंट त्या ठिकाणी पाहू शकतो. द ऍडमिट कार्ड इज अ प्रोव्हिजनल सब्जेक्ट टू सॅटिस्फाईंग द इलिजिबिलिटी कंडिशन ॲज गिव्हन इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन. तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो पूर्णपणे तुमच्या हॉल तिकीटवरती ऍडमिट कार्डवरती मेन्शन केलेला आहे. तो माहितीसाठी गरजेचा असल्या कारणानं तुमची इलिजिबिलिटी ही त्या हॉल तिकीटवरती मेन्शन केलेली असते, जेणेकरून तुम्ही त्या माहितीनुसार परीक्षेला पात्र आहात. द ऍडमिट कार्ड इज नॉट अ ट्रान्सफरेबल टू एनी अदर पर्सन. इम्प्रेशन्स इज लिगली पनिशेबल ऑफेन्स असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण आपल्या माहिती जी काय आहे आपल्या ऍडमिट कार्डवरती ती योग्य असणं आणि स्वतःचीच असणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या कोणाचे इम्प्रेशन्स वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी जर असतील तर ती इलिगल आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आहे की रिक्वेस्ट फॉर द चेंज ऑफ द एक्झामिनेशन सेंटर. मी मगाशी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्र बदलता येणार नाही, हे त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. It is suggested that the candidates may verify the location of the examination venue day in advance so that मी मगाशी सांगितलं एक दिवस आधी परीक्षा केंद्र कुठं आहे काय आहे ह्याची माहिती घेणं आणि आदल्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचणं फार गरजेचं आहे. तोच पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. The candidate must reach the center indicated against the reporting entry time. मी मगाशी सांगितलं रिपोर्टिंग टाइमच्या आधी आपल्याला किमान अर्धा तास त्या ठिकाणी पोहोचणं फार गरजेचं. नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड एंटर टू द सेंटर आफ्टर द गेट क्लोजिंग टाइम. म्हणजे गेट क्लोजिंग टाइम आपल्याला जे दिलेला आहे त्यानंतर मात्र कोणत्याही कॅन्डिडेटला एंट्री त्या ठिकाणी दिली जाणार नाही. म्हणजे 1:30 नंतर जर कुणी येत असेल तर त्यांना एंट्री दिली जात नाही. शक्यतो सगळ्यांनी रिपोर्टिंग टायमिंग जे काय दुपारी 12 आहे 11 11:30 पर्यंत सेंटरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा. नो कॅन्डिडेट्स वुड बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन सेंटर विदाउट ऍडमिट कार्ड. हे फार महत्वाचं आहे. हा जो व्हिडिओ आपण ज्यासाठी बनवलेला आहे ऍडमिट कार्ड शिवाय आपल्याला एंट्री मिळणार नाही. आणि त्याच्या पुढं अजून एक महत्वाचा पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो म्हणजे असा आहे की ओनली द टॉप शीट कंटेनिंग द पर्सनल टेस्ट डिटेल्स एज वेल एज self declaration undertaking and the signature of the parents candidate and valid ID proof. हे फार महत्वाचं की आपल्याला हे ऍडमिट कार्डचं टॉप पेज फार महत्वाचं आहे आणि ते कलर प्रिंट आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स आर परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स विथ देम इन टू द एक्झामिनेशन सेंटर. आता हे सगळं करत असताना याच्यासोबत आपल्याला परीक्षा केंद्रामध्ये आज आतमध्ये काय काय गोष्टी घेऊन जाता येतात हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याही गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. जर तुम्हाला पिण्याचं पाणी न्यायचं असेल तर ती बॉटल ट्रान्सपरंट असणं पारदर्शी असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या बॉटल ट्रान्सपरंट नाहीत पारदर्शी नाहीत त्या बॉटल कॅरी करू नका. जरी तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन गेलात तरी पाण्याची बॉटल पायाजवळ ठेवायची, जेणेकरून पाणी पित असताना ते पाणी कुठं पेपरवरती OMR शीटवरती सांडणार नाही. एकदा दिलेला पेपर OMR शीट बदलून दिली जात नाही. यासाठी पाणी पिताना काळजी घ्यायचं आहे. पेपरपासून बाजूला येऊन तुम्ही त्या ठिकाणी पाणी घेऊ शकता. अदरवाईज पाण्याची बॉटल खाली ठेवायची, ती ही ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे तर अलाउड आहे, नाहीतर बॉटल तुम्हाला अलाउड केली जाणार नाही. नेक्स्ट यावर्षी अजून एक मुद्दा आहे. अ सिंपल ट्रान्सपरंट बॉल पॉइंट पेन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला पेन सुद्धा जो कॅरी करायचा आहे की सर्कल करण्यासाठी तर तो सुद्धा ट्रान्सपरंट बॉल पॉइंट पेन असणं गरजेचं आहे. सो पेन घेत असताना सुद्धा पालकांनी विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे की तो देखील ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जर अपारदर्शक पेन असेल तर ते पेन अलाउड नाहीत, हे लक्षात घ्या.
ऍडमिट कार्ड डाउनलोडेड फ्रॉम द NTA वेबसाईट, क्लिअर प्रिंट आउट ऑन द A4 साइज पेपर ड्युली फिल्ड. ऍडमिट कार्डची प्रिंट काढत असताना म्हणजे त्याच्या पहिल्या पेजची प्रिंट काढत असताना ती A4 साइज मध्ये असणं गरजेचं आहे. ॲडिशनल 2 पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स, 1 फॉर द पोस्टिंग ऑन द अटेंडन्स शीट म्हणजे हजेरी पत्रकावरती अटेंडन्स शीटवरती आतमध्ये गेल्यानंतर लावण्यासाठी एक फोटो, तसेच ऑन द पेस्टिंग ऑन द पेज 1 ऍडमिट कार्ड आणि ऍडमिट कार्डवरती आपल्याला लावण्यासाठी एक फोटो म्हणजे 2 फोटो तर बस्ट आहेत. मी मुद्दाम तुम्हाला सांगितलेलं आहे की हॉल तिकीट ऍडमिट कार्ड सोबत आपण 4 फोटो ठेवायला हरकत नाही. एकाच दुसरा फोटो इकडे तिकडे गेला तर आपला गोंधळ उडणार नाही. नेक्स्ट, त्या ठिकाणी ओरिजिनल व्हॅलिड आयडी प्रूफ. लहान मुलांसाठी व्हॅलिड आयडी प्रूफ म्हणजेच त्यांचं आधार कार्ड. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं आधार कार्ड ओरिजिनल प्लस त्याच्या कलर 1-2 झेरॉक्स आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे. जर आधार कार्डमध्ये फोटो लहानपणीचा आहे, थोडीशी दुरुस्ती आहे, काय प्रॉब्लेम असेल तर कुणी गोंधळून जायचं कारण नाही. स्कूलचा आयडेंटिटी गळ्यात ठेवा किंवा अजून प्रिकॉशन म्हणून स्कूलचा बोनाफाईड बनवून घ्या की ज्याच्यावरती आपला फोटो अटॅच करणं गरजेचं आहे, तर प्रॉब्लेम येणार नाहीत. मात्र आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहे. आधार कार्ड सोबत जर ही डॉक्युमेंट जर असतील, आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम असेल तर, जर आधार कार्ड व्यवस्थित आणि ओके असेल तर बाकीच्या गोष्टींची गरज नाही. त्यानंतरचा पॉइंट आहे, बिफोर रिचिंग द सेंटर द कॅन्डिडेट मस्ट एंटर रिक्वायर्ड डिटेल सेल्फ डिक्लेरेशन. मी मगाशी सांगितलं सेल्फ डिक्लेरेशन कशा पद्धतीने भरायचं आहे. त्याच्यामध्ये पॅरेंट सिग्नेचर आहे, त्या तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत. लेफ्ट हँडचा थंब त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट सिग्नेचर मात्र आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी करायची आहे आणि फोटो त्या ठिकाणी अटॅच करणं की जो की ऍप्लिकेशन फॉर्मवरती आहे तो देणं गरजेचं आहे. तोच पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउडेड कॅरी एनी पर्सनल बिलॉंगिंग टू द एक्झामिनेशन सेंटर. देअर विल बी द नो सेफ किपिंग अरेंजमेंट. हे फार महत्वाचं आहे. कोणत्याही मौल्यवान वस्तू एक्झाम सेंटरमध्ये कॅरी करायच्या नाहीत. जॅकी ठेवण्यासाठी तिथं कोणतीही जागा नसते किंवा तुमच्या मौल्यवान वस्तूची जबाबदारी घ्यायला कोणीही नसतं. त्यामुळं तुमच्या मौल्यवान वस्तू डिजिटल वॉच असेल किंवा गोल्डचे ऑर्नामेंट्स असतील तर तुम्ही ते शक्यतो त्या दिवशी कॅरी करू नका. कपडे सैल सुटसुटीत असावे जेणेकरून त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला पेपरसाठी जायचं आहे. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. पॉइंट मला वाटतं 15 नंबरचा. द फॉलोइंग आयटम्स आर प्रोहिबिटेड ॲट द एक्झाम प्रिमायसेस. एक्झामच्या प्रिमायसेस मध्ये आपण ह्या गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो मोबाईल फोन्स, कम्युनिकेशन डिव्हाइस, ब्लूटूथ अशा गोष्टी आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये किंवा एक्झामच्या त्या हॉलमध्ये अलाउड नाहीत. टेक्स्च्युअल स्टेशनरी मटेरियल सच ॲज बुक्स, पेपर्स, फॉर्म्युला लॉक टेबल. कुठलीही वस्तू आपल्या पद्धतीने आपल्याकडचे बुक, एखादी ज्याच्यावरती फॉर्म्युले लिहिलेले आहेत असा एखादा कागद, पर्ची आपल्या खिशातून किंवा इतर कुठल्या मटेरियलमधून आतमध्ये जाता कामा नये. ही कॉपी ग्राह्य धरली जाते आणि तुमच्यावरती डिझायर ऍक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. अभ्यास करताना जर आपण फॉर्म्युल्याची एखादी चिठ्ठी बनवली असेल तर ती चुकून आपल्या खिशामध्ये राहते वगैरे वगैरे, तर असं होता कामा नये. ही कॉपी ग्राह्य धरली जाईल. तर अशी कोणतीही वस्तू आपल्याकडून आतमध्ये जाता कामा नये. फॉर्म्युला लॉक टेबल असेल, व्हाईटनर वगैरे या गोष्टी अलाउड नाहीत. फक्त पेन, वॉटर बॉटल्स या ठराविकच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड आहेत. या ठिकाणी कुठेही एक्झामच्या साठी लागणाऱ्या पॅडचा उल्लेख केलेला नाहीये. सो पॅड तुम्ही ट्रान्सपरंट घेऊन जाऊ शकता. जर अलाउड केलं तर तुम्ही वापरू शकता, पण जर तुम्हाला अलाउड केलं नाही तर मात्र ते पॅड या ठिकाणी तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल. त्या ठिकाणी आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊया की पर्सनल आयटम्स सच ॲज पर्स, कॅप, गॉगल्स, जॅकेट, फूड, ड्रिंक्स, पॉइंटेड इन्स्ट्रुमेंट्स अशा कोणत्याही वस्तू परीक्षा हॉलमध्ये न्यायला परवानगी नाही. आणि जर अशा वस्तू तुम्ही घेऊन गेला तर डिझायर ऍक्शन्स घेतल्या जातात, त्या वस्तू जप्त केल्या जातात. या पद्धतीनं तुम्हाला अगदी विड्रॉल ऑफ कॅन्डिडेट परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असंही होऊ शकतं. शक्यतो अशा वस्तू कॅरी करू नका, का तर ते अनफेअर मीन्स ऑफ प्रॅक्टिस असं ग्राह्य धरलं जाईल. नेक्स्ट आपण बघू शकतो कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड ऑक्युपाय द ओनली सीट्स अलॉटेड. म्हणजेच तुम्हाला रिस्पेक्टिव्ह दिलेली सीट त्या ठिकाणीच तुम्हाला बसावं लागेल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सीट बदलून दिली जाणार नाही.
नेक्स्ट आपण बघू शकतो कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द इन्व्हिजिलेटर ऍट द एक्झामिनेशन सेंटर बिफोर द कमिटमेंट ऑफ द टेस्ट. म्हणजेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी पर्यवेक्षक जी काही सूचना तुम्हाला देतील त्या काळजीपूर्वक तुम्हाला ऐकाव्या लागतील. नेक्स्ट अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, सर्वांनी बारकाईने लक्षात द्या. क्वेश्चन बुकलेट विल बी सप्लाइड 10 मिनिट्स बिफोर द कमिटमेंट ऑफ द एक्झामिनेशन. परीक्षा सुरू होण्याच्या आधी जे पेपर जर 2 ला चालू होणार असेल तर माझ्या माहितीप्रमाणे 1:50 ला तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर देखील आलेला असेल, मात्र तो सील असणार आहे. While the opening the transparent cover of the sealed text booklet OMR answer sheet, candidates are required to exercise the caution not to damage the content. म्हणजे ते सील ओपन करत असताना आपला पेपर किंवा आपली OMR शीट कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. जर आपल्याला ते ओपन करता येत नसेल तर तुम्ही पर्यवेक्षकांकडून ते सील काढून घेऊ शकता, जेणेकरून महत्वाचं त्यातलं काही गोष्टी असतील तर त्या डॅमेज होणार नाही. महत्वाचा पॉइंट या ठिकाणी देयर विल बी द 4-6 क्वेश्चन बुकलेट EFGH. तुम्ही ज्या भाषेमधून पेपर देणार आहात त्या पद्धतीनं इंग्लिश मधून असेल तर EFGH, मराठीमधून असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी टेक्स्ट मध्ये मराठी अक्षरांमध्ये त्या ठिकाणी पेपरचे बुकलेट नंबर असतील. Candidates are required to check carefully that the question booklet number is printed on the cover page. The question booklet contains the same number of the pages as the mentioned on the cover page. कव्हर पेज वरती तुम्हाला सुरुवातीला क्वेश्चन पेपर किती पानांचा हे दिलेला असेल तेवढेच पेजेस आहेत का, आपल्याच भाषेचा आपल्याच माध्यमाचा पेपर आपल्याला मिळाला आहे का हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. तसं नसेल तर तुम्ही पर्यवेक्षकांना सांगू शकता, तुम्हाला बदलून मिळू शकतो. नेक्स्ट Section A of the paper is unique to each language and it is not a translation of the English version. It has to be answered by the candidates in the language obtained them in their application form. तुम्ही application form मध्ये ज्या लँग्वेज मध्ये भरलेले आहे एक्झाम, ज्या लँग्वेज मध्ये देणार आहात त्या लँग्वेजचा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही, समजून घ्या. त्यानंतर आपण अजून महत्वाच्या पॉइंटकडे निघालेलो आहोत. त्यानंतर अत्यंत महत्वाचा पॉइंट, इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी इन द क्वेश्चन बुकलेट कॅन्डिडेट शुड रिपोर्ट द मॅटर टू द इन्व्हिजिलेटर इमिजिएटली. म्हणजेच तुम्हाला मिळालेला क्वेश्चन पेपरचा जो बुकलेट आहे त्याच्यामध्ये प्रिंटिंग खराब असेल, काही पेजेस कोरे असतील, मधल्यातले क्वेश्चन्स नसतील तर तुम्ही इमिजिएट पर्यवेक्षकांना सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगला पेपर त्या ठिकाणी दिला जाईल किंवा तो पेपर बदलून दिला जाईल. नेक्स्ट, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू मार्क देअर आन्सर OMR शीट कंटेन within the question booklet. Okay, they are not allowed to open the seal that the question booklet until they are advised to do so by the invigilator. The OMR answer sheet is to be handled carefully without folding, disfiguring it. Only the relevant fields and the circles are to be filled with the OMR answer sheet and no other scribbling rough work should be carried out on the front of the reverse of the OMR. Candidates may use the question booklet to do the rough work. हे फार महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. OMR शीट वरती किंवा OMR शीटच्या पाठीमागं कोणतंही रफ वर्क करायचं नाही. क्वेश्चन पेपर बुकलेट वरती तुम्हाला रफ वर्क साठी स्पेसिफिक जागा त्या ठिकाणी दिलेली असते, त्याच ठिकाणी तुम्हाला रफ वर्क करायचं आहे. OMR वरती आपण कोणत्याही पद्धतीनं रफ वर्क करायचं नाही. OMR मध्ये सगळी माहिती भरत असताना ती काळजीपूर्वक भरायची आहे. समजत नसेल पर्यवेक्षकांना विचारा, चुकीची माहिती भरू नका. माहिती भरताना चूक झाली OMR शीट बदलून दिली जात नाही, याची मात्र सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट आणि अजून एक महत्वाचा पॉइंट त्या ठिकाणी आहे, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फिल अप देअर पर्टिक्युलर OMR आन्सर शीट. दे शुड नोट दॅट द ओमिशन, मिस्टेक, डिस्क्रिपन्सी फिलिंग इन द डिटेल्स, रोल नंबर असेल, क्वेश्चन बुकलेट नंबर असेल, OMR रिस्पॉन्स असेल. मी तेच सांगितलं की त्याच्यामध्ये जर भरताना जर काही चुका झाल्या तर तुम्हाला OMR शीट बदलून दिली जात नाही. वर्षभराचा केलेला अभ्यास त्याचा काही उपयोग होणार नाही. सो या गोष्टी भरत असताना कळत नसेल पर्यवेक्षकांना विचारा, त्यांना विचारल्याशिवाय काही भरू नका, गडबड करू नका. OMR शीट बदलून दिली जात नाही. नेक्स्ट आणि अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, द कॅन्डिडेट शुड बी डार्कन bubble shade the circle which represent in their opinion the correct answer completely so that the letters numbers inside the circle is not visible.
Darkening the multiple circles against the question number will be render the answer invalid and no marks will be. Yes, हा देखील पॉइंट खूप महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी OMR शीट असते त्याच्यामध्ये सर्कल करायचं आहे डिझायर आन्सरला, योग्य उत्तराला, ते करत असताना योग्य पद्धत कुठली ते आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने दोन उत्तर जर देणार असाल तर ते देखील उत्तर चुकीचं ग्राह्य धरलं जाईल. एक गोल केलेला आहे दुसरीकडे तुमच्याकडून चुकून ब्लॅक डॉट किंवा एखादी खून झालेली आहे ते देखील चुकीचं त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर चूक झालेली आहे इथं टिक केली हे देखील चुकीचं ग्राह्य धरलं जाईल. गोल करताना तुम्ही प्रॉपर गोल करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, असा प्रॉपर गोल त्या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीनं गोल करत असाल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. ही देखील चुकीची पद्धत आहे. प्रॉपर गोल कसा केला जाईल या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे की जो योग्य पर्याय आहे, समजा 4 नंबरचा पर्याय योग्य आहे तर त्याला प्रॉपर गोल केला पाहिजे. ही योग्य मेथड आहे, ही योग्य पद्धत आहे, हे तिथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत देअर वुड बी नो निगेटिव्ह मार्क्स फॉर अ रॉंग रिस्पॉन्स. हे फार महत्वाचं आहे. सैनिक स्कूलला कोणत्याही परिस्थितीत निगेटिव्ह मार्किंग नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न अटेंड करणं, सर्व प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे. कोणत्याही प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे कुठलाही प्रश्न ठेवायचा नाही, सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर अजून महत्वाचा कॅन्डिडेचर ऑफ द एक्झामिनेशन is a provisional. Final selection will be subject to performance in the written. ऍडमिट कार्ड म्हणजे काय, तुमचा फायनल प्रवेश नाहीये. तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स त्या पद्धतीने मिळवावे लागतील. त्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि त्यानंतर तुमचा प्रवेश कन्फर्म होत असतो. त्यासाठी तो पॉईंट दिलेला आहे. नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू द लिव्ह द एक्झामिनेशन रूम हॉल बिफोर द एंड ऑफ द एक्झामिनेशन. परीक्षेचा पूर्ण कालावधी संपेस्तोपर्यंत, म्हणजे पेपर जर आपला 2 ला सुरू झाला तर 4:30 4:30 शिवाय, पेपरचा पूर्ण कालावधी संपल्याशिवाय आणि पर्यवेक्षकांच्या अनुमतीशिवाय आपल्याला परीक्षा हॉलमधून बाहेर पडता येणार नाही किंवा बाहेर पडू नये. नेक्स्ट त्या ठिकाणी दिलेला आहे ऑन द कंप्लीशन ऑफ द एक्झामिनेशन कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू वेट द इन्स्ट्रक्शन फॉर द इन्व्हिजिलेटर. येस, पर्यवेक्षकांच्या माहिती ऐकून घ्यायची आहे, सूचनांचं पालन करायचं आहे. त्यांच्या अनुमतीनेच आपल्याला हॉलमधून बाहेर पडता येईल. No candidate should be adopt any unfair means of the indulge in the any unfair examination practices. कुठलंही चुकीचं एक्झाम मध्ये आपण वर्तन त्या ठिकाणी करायचं नाही. त्यानंतर कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक द अपडेट्स ऑन दी NTA वेबसाईट. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. NTAच्या वेबसाईट ही जी त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला, या वेबसाईट वेळच्या वेळी जे काय इन्स्ट्रक्शन्स येतील ते पाहणं फार गरजेचं आहे. ते शुड ऑल्सो चेक देअर मेल बॉक्स. पालकांनी आपला मेल बॉक्स सुद्धा सतत चेक करत राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही अपडेट्स येत असतात. देअर रजिस्ट्रेटेड मोबाईल नंबर फॉर द लिस्ट अपडेट अँड इन्फॉर्मेशन AISSEE 2025 त्यांच्याकडून अपडेट्स येत असतात. त्यासाठी सतत मेल चेक करत राहणं किंवा वेबसाईट चेक करणं गरजेचं. कॅन्डिडेट्स मे राईट NTA. मी मागे सांगितलं की NTA साठी आपल्याला संपर्क साधायचा असेल किंवा त्यांची हेल्प घ्यायची असतील तर आपल्याला या ठिकाणी त्यांची वेबसाईट आपल्याला दिलेली आहे. तसेच त्यांचे कॉन्टॅक्टसाठी नंबर त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ही हेल्प घेत असताना आपल्याला आपलं नाव, रोल नंबर, एक्झामिनेशन सेंटर, सिटी नेम, इयर ऑफ द एक्झामिनेशन या सगळी माहिती भरणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मला वाटतं संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. Admission to the Sainik School and the new Sainik School post conduct AISSE would be conducted through the online counseling. Details of the web portal of e-counseling would be intimated to the candidates on the registered email ID, mobile number of the candidates. परीक्षेच्या निकालानंतर हे जे काय सैनिक स्कूल असतील, न्यू सैनिक स्कूल असतील, त्याच्यासाठी जे काय ई काउन्सिलिंग असतं त्याची माहिती आपल्याला नंतर
व्हिडिओ तयार करून निकालानंतर ई काउन्सिलिंगबद्दल तुम्हाला आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडून गाईड करण्यात येईल। तुर्तास आजपर्यंत मिळालेली माहिती आणि हॉल तिकीटमधल्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही तुम्हाला कळवलेल्या आहेत। अजूनही तुमच्या अडचणींसाठी आणि तुम्हाला अधिकाधिक माहिती देण्यासाठी आणि तुम्हाला सैनिक स्कूलचा पेपर अत्यंत सोपा जाण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत जा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।